डीजे पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं अगदी शब्द सुमनाने मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे नगरसेवक नगरसेविका चषक 2026 दुसरा दिवस या स्पर्धेचा. मी समालोचक जयेश टुकले काजूपाडा मेरा बांदर या विभागातून बिलॉंग करत असताना आपल्या सगळ्यांचं करतो मनापासून स्वागत. सर्वप्रथम आज या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गणरायाला जर वंदन करून जर करेन. प्रथम वंदन गणरायाला सुरुवात करतोय शुभ कार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जरूर करेन. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिलीचे आणि इतिहास गाता असा हा जाणता राजा तयाच्या चरणी जुगवित माता शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर अकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिच्या तो मामावर सावली ऐकवीरा मातेला वंदन करतोय. त्यानंतर ज्ञानाची देवता विद्येची देवता आई सरस्वती मातेला वंदन करताय. आणि या मैदानामध्ये आले अर्थातच आई सोनसरी मातेला वंदन करताय आणि क्रांतीवीर बिरसा मुंडाने वंदन करून तुम्हाला सर्वांचं मनापासून करतोय स्वागत. आज आपण बघितलं तर मग 3 एप्रिल चा दिवस, परंतु 3 एप्रिलचा दिवस आपण पाहिला तर जो अवघ्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून ओळखला जातो, कारण की आजचा तो दिवस होता तो महाराष्ट्राचा वाघ मात्र हरपला होता. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोतला पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैनिकांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने देखील त्यांना मानाचा मुजरा केला. असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्र पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन करतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग च्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की शिवछत्रपती शिवाजी महाराज आज आपण बघितलं तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आपण पाहिलं तर च्या परिणाम आपण बघितलं की करावे परंतु कीर्तिरूपे उरावे असं कार्य त्यांचं पाहायला मिळालं. फुलटॉस बॉलला फ्लिक केलंय, दिशा दिलंय, बॉल मात्र आपण पाहिलं प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळेल हा चौकार, 4 धावा, छान फटका कन्वर्ट केला. फुलटॉस चेंडूला मात्र निवडलं आणि त्या चेंडूवर चौकाराची मोहर. खूप धन्यवाद. ज्या परिणाम आपण बघितलं तर आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आपल्याला जरूर डोळ्याच्या समोर येते, परंतु असा एकमेव राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मात्र होऊन गेला आणि असा राजा पुन्हा होणं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशक्य आहे. आणि त्या महाराजांना पुन्हा आपण मानाचा मुजरा जरूर करूया. वाईट बॉलचा इशारा पंच विकासजी बळवी सरांच्या माध्यमातून इथे येताना पाहायला मिळतोय. ज्या परिणाम आपण बघितलं तर पहिला ओव्हर आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये जर खेळ आपण पाहिला तर मग चांगला करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 बॅटर्स आहेत, अंकुश पांढरा आणि रोहित गोबारी. आमच्या सोबतीने आपण बघितलं तर आज गुणलेखक म्हणून आपण पाहू शकतोय तर वैभव तुम चांगली गुणलेखनाची कला. बॉल हवेत आहे, गॅपमध्ये बॉल पडलाय, फिल्डर पाहतोय गणेश पाटला करतायत बॉलला उचलण्यासाठी आणि बघितला पण तर 2 धावा इथे जोडला जात आहेत. संघ आपण पाहिलं तर जय बजरंग वाकणपाडा संघ आपण पाहतोय, त्यांच्यासोबत वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा आणि जय बजरंग वाकणपाडा संघाला पण बघितलं तरी असोसिएशन मध्ये दुसरी मॅच खेळताना आपण पाहतोय. पहिली मॅच टिवरीच्या मैदानावर आपण त्यांना खेळताना पाहिलं आणि दुसरी मॅच आज या मैदानावर घेताना पाहतोय. संघामध्ये आपण बघितलं तर मग चांगले खेळाडू आहेत, चांगली आपण पाहिलं तर स्किल आहे, चांगली क्षमता आहे, परंतु नक्कीच ती दर्शवावं लागेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये का सहभागी झालात, कशासाठी आलात आणि आपण काय करू शकतोय हे देखील त्यांना दर्शवण्याची संधी आहे. मोठा फटका बॉल हवेत, मिस टायमिंग, विकेट मिळते. मोठी विकेट मानावी लागेल कारण की ओपनरचा खेळाडू पाहिला आपण मिस्टर रोहित गोवारी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट देऊन जातोय आणि पहिली सफलता बॉलरच्या खात्यामध्ये, गौरवच्या खात्यामध्ये आणि इथे यश मिळालंय. धावफलकावर धावा 7. खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तोच उल्लेख करेन 3 एप्रिल 1680 काळा दिवस. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथला पाडून गेला.
उडबड मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याला मानाचा मुजरा केला. असा एक मर्द मराठा शिवा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन आजचा तो दिवस होता आणि तो दिवस म्हणजेच काळा दिवस म्हणून ओळखला देखील जातोय. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण पाहिलं तर मग अनेक मोठमोठे पण पहिले इतिहास घडवले, अनेक पराक्रमी केले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपण बघितलं तर मग ज्या मावळ्यांना येऊन मात्र आपण बघितलं तो इतिहास मात्र आपण पाहिला तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जो स्थापित केला आहे ना, अशक्य आहे. कारण की इतिहास कधीच पुसला जाणार नाही. असा इतिहास लिहिला गेलाय. अपील केली जाते आणि यस सेलिब्रेशन होते बॉलरचा. दुसरी सफलता बॉलर गौरवच्या खात्यामध्ये येते. फलंदाज पाहिला आपण तर सनी बीज हा एक घातक खेळाडू आहे या संघाचा. त्याला केलंय बाद, मोठी विकेट मिळवली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये दुसरा मोठा ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य गौरव तुंबडाने केलंय आणि गौरवशाली बॉलिंग करत असताना आपला खेळ मात्र त्याने या मॅच मध्ये दर्शवलाय. तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग चांगला खेळ गौरव दर्शवताना पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मार्क वर येत आहेत बॉलर क्रमांक 2 चिराग आलेत. चिराग पवार आणि अंकुश पांढरा. अंकुश असेल या सीझन मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर मग एक अर्धशतक ज्याने आपल्या नावावर केलं. सन्मान दिला जातोय. आपण बघितलं तर या क्षणाला थोडस पण पाहिलं हलक्या ताडे दुसऱ्या प्रयत्न पाहतोय. कदाचित धोका वाढला होता परंतु नक्कीच त्या धोक्यामध्ये आपण पाहिले तर मग विकेट येण्याची शक्यता होती परंतु नाही आली आहे. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळतील. वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा संघ पण पाहिला. संघाची टोटल 8-9 आहे. आपण बघितलं तर 2 आलेत. सध्या तरी चर्चा करायची झाली तर मग सोनसरी स्पोर्ट्स तांबडवाल पुरस्कृत आपण पाहू शकतो ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण पाहिलं तर आज दुसरा दिवस आहे आणि या स्पर्धेच्या आठवणी देखील आपण बघितलं तर मग ज्या फोटो मध्ये आपण पाहिलं तर कैद केला जात आहेत. फुलटॉस बॉल हवेत आहे. बॉलवर मात्र आपण पाहिलं तर जोर आजमाइश जबरदस्त फटका बॉल बाउंड्रीच्या बाहेर करते प्रस्थान. मिळतील 4 धावा. येते दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा उडवला बॉल हवेत फिल्डर तिकडे. झेलची शक्यता आणि हो 100% पाहतोय झेल कंप्लीट झाला. विकेट मिळणार आहे. खेळाडू अंकुश होता या स्थितीमध्ये आपण पाहिला मोठ्या फटक्याच्या शोधात आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट डाऊन होत आहे. तिसरी सफलता मिळते टीम पहिली जय बजरंग वाकणपाडा टीमला आणि पहिली सफलता चिरागला. टीमची टोटल 13 धावा.
खूप खूप धन्यवाद डीजे. धावसंख्या आहे 13 धावा. बॉल टाकून झाले चिराग पवार यांच्या ओव्हर मध्ये 4 आणि जवळजवळ आपण पाहिलं थोडस प्रेशराईज केलंय, मिस केला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धाकटे आलेत आणि धाकट्यांना आपण पाहिलं तर मग एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की भरोशाचा खेळाडू आपण पहिला अंकुश होता, तो बाद झालाय. त्याच्यासोबत आपण बघितलं तर मग उर्वरित जे 3 खेळाडू अंकुश, रोहित आणि सनी हे भरोशाचे खेळाडू आहेत आणि ते खेळाडू मात्र बाद झाल्यानंतर आकाश आणि आता धाकट्या मिळून आपल्या संघाला मात्र पार्टनरशिप करून देतील का, आणि करून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. नागपूरला जाऊन शॉर्ट पूल प्रॉपर टायमिंग नाहीये लिमिट आणि क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग मिड विकेट क्षेत्रामध्ये रन्स एक कंप्लीट केली जाईल. फिल्टर तिकडे बॉल आपण पहिला गॅदर करताना पाहायला मिळालाय. चांगला षटक, चांगला स्पेल हा देखील पाहायला मिळाला. बघा या स्पेल मध्ये एक चौकार आला, परंतु एक विकेट देखील आलेत. 7 धावा याही ओव्हर मध्ये आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये 7, एकूण 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर 14 धावा. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शेष आहे मित्रांनो. 2 ओव्हर मध्ये कमबॅक केला जाऊ शकते, परंतु तो इंटेंट तो खेळ मात्र दर्शवावा लागेल. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर मग चांगले फटकेबाजी करावी लागेल, चांगले फटके, चांगले शॉट सिलेक्शन करावं लागेल आणि जर हे करतायत तर मग कमबॅक होऊ शकतोय. तिसऱ्या स्पाल मध्ये बॉलर गौरव, वैभव आलेत, वैभव सोगारी. पहिला बॉल शबल क्रॉस फाईनलच्या डोक्यावर फटका मात्र खेळलाय. बॉल मात्र वेगाने जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला फटका धाकट्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला फिल्डर मध्ये या बॉल असेल तर आपण बॉल पुरवा. चला बॉल द्या आणि व्हॉलेंटियर्स असतील तर तिकडे लक्ष असू द्या मित्रांनो. मला वाटतं की बॉल शोधतायत, खोज जारी आहे, कारण की सीआयडी ची टीम लावलेली आहे तिकडे आणि आलेत आलेत बॉल आले बघा. पाहिजे असेल तर घेऊ शकताय. मास्टर आहेत तिकडे आणि चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये आणि खास करून या स्पर्धेसाठी एक नवीन आपण पाहिलं मग वसई तालुकाधीश क्रिकेट असोसिएशनचे सचिव खास करून सोनसरी स्पोर्ट तांबलमार संघाच्या या आयोजनामध्ये एक सुंदर म्युझिक म्हणजे चांगलं गाणं देखील बनवलं गेलंय. फटका हवेत हवेत हवेत, परंतु क्षेत्ररक्षकाचा मात्र आपण पाहिला तर नियंत्रण नाहीये झेलच्या खाली येण्याचा आणि बॉल हातातून निसटला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सटकला. चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चौकार धाकट्याच्या बॅट मधून पुन्हा पुन्हा बुलडॉज बॉल. याही बॉलला मात्र पाया ठेवलाय बाउंड्रीच्या बाहेर. धाकट्या सांगताय मी खेळाडू आहे, अलग माझी वेगळीच आहे झलक आणि ठोकले तर 3 चौकार, तेही सलग 4 धावा. हातात सांग तू बसला चल आबा चल आबा डोरी नागाय आयाला घरचा कामच 3 चौकार. चौकाराची हॅट्रिक्स मात्र नोंदवली जाते. सिक्सरची हॅट्रिक्स आपण पाहिली अतुलने केली आहे, चौकाराची हॅट्रिक धाकट्याने केली आहे आणि आपण बघितलं तर मग विकेटची हॅट्रिक्स रोशन आणि निलेश, रोशनाने 2 केल्या. पुन्हा एकदा ओ क्या बात है, क्या बात है, सुंदर फटकेबाजी केली जाते. धाकट्या मी आहे कमाल आणि माझ्या करणार माझ्या संघासाठी धमाल. 4 चेंडूवर ठोकले 4 चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. बघा 4 मध्ये 4 डबल हॅट्रिकच्या दिशेने मात्र आपण बघितलं तर मग मार्गस्थ करत असताना धाकट्या, परंतु बघा 2 बॉलर्स जे गौरव आणि चिराग यांनी केलेली मेहनत, त्या मेहनतीमुळे आपण पहिलं थोडस पाणी फेडलं जाते का. धावफलक 30 च्या घरामध्ये पोहोचलाय.
जयबजरंग वाकणपाडा संघाला काहीतरी करावं लागेल. तर धाकट्या आहे आणि आहे तोपर्यंत सगळं काही आहे. चौकार क्रमांक 5 पाहतोय आपण क्या बात आहे. सुंदर फलंदाजी आणि ज्या अनुषंगाने बनवायला तर 5 चौकार येतात. त्याचाच अर्थ आपण पाहिला तर मग अविनाशजी ठाकरे आता मात्र आपण बघितलं तर मग लक्ष असेल, कारण की 5 चौकार आले 15 टी शर्टच्या दिशेनं. संघ आपण पाहिला तर मग मार्गस्थ झाला तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. एका ओव्हर मध्ये 5 चौकार 5 षटकार किंवा 5 विकेट तुम्ही घ्या आणि 15 टी शर्ट मिळवा. आणि हा कारनामा केलाय. 6 येईल का? हो, परंतु आपण पाहिलं तर आला असता कदाचित नीट खेळला असतं तर, परंतु डॉट बॉल चांगला आपण पाहिलं तर मग खेळ केला धाकट्याने. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि फलकावर धावा पाहिल्या आपण तर 34. 2 ओव्हर मध्ये आल्या होत्या 14, या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 20, त्यामुळे धावफलक 34. अंकुशची विकेट गेली होती, परंतु आपण पाहिलं त्यानंतर काय जबरदस्त धाकट्याची कमाल आणि नक्कीच आपण पाहिलं तर संघाने केली आहे धमाल. 6 बॉलचा खेळ शेष. 6 बॉल मध्ये किती धावा येतात पाहूया आणि किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. चला जाऊया आपण बॉलिंग मार्क वर. गणेश हलक्या हाताने फ्लिक केला जातो. बॉलला खेळावेत. फिल्डर तिकडे सेफ खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाकट्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका स्टेट मात्र मिड विकेटच्या हातामध्ये खेळलेत आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. आकाश गोरात परतताना पाहायला मिळतील. संघाची टोटल पाहतोय आपण 34 धावा. शिवराम नवीन बॅटर. गणेशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. चांगला बॉल वुडलँड स्पॉटवर टाकला गेला होता. बॅटरला पाहिला पण तर मग बॅकफुटला खेळण्यासाठी मजबूर केला होता. विकेट आपण मिळवली. आपण पाहिली तर मग तिसऱ्या ओव्हर मध्ये 20 धावा गेल्या होत्या आणि ते देखील 4 जवळजवळ 5 चौकार आपण पाहिले होते. ते 5 चौकार लागू पाठवले होते. कदाचित 6वा देखील आला असता, परंतु धाकट्या आता नॉन सायगेन कडे आहेत. बॉल हवेत खेळलाय. शिवरामच्या बॅट मधून आपण पाहिला फटका चांगला. टायमिंग कमाल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संतोष चौधरी धाव फलक 40च्या घरामध्ये पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ शेष. पाहूया पुन्हा फटकावेत खेळला जातो. मिड विकेटचे खेळाडू पाहिला पुन्हा एकदा. इंटरेस्ट आहे कॅच. हातामध्ये बसलाय कॅच. प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये आपण बघितलं तर चिपकलाय. जणू काय पाहतोय आपण की 5 कॉल होतं की काय, आणि तो हातामध्ये बॉल चिपकताना पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. आउट. नितीन आलेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी
नितीन वारणा आहे ना, पाहतोय आपण. टीमची टोटल 40 आहे. बॉल टाकून झाले 4. 2 बॉलचा खेळ आहे. अजून देखील आपण पाहतोय की मग नितीन आहेत आणि धाकटे बघा नॉन स्ट्राईक गेनकडे राहिलेत, ज्याने मागच्या ओव्हर मध्ये 5 चौकार लागोपाठ लगावले. त्याला या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळणं अनिवार्य आहे. बघा सिक्सर लगावला होता तिथे आपण पाहिलं तर शिवरामने, परंतु त्याला देखील बाद केलं, यश मिळालं. पण 2 बॉल आहेत आणि जर हा बॉल मिस झाला तर मग धाकटे आपण पाहिलं तर मग नॉन स्ट्राईक गेनकडेच राहू शकतायत. नितीन पुढचा बॉल आणि नवीन बॅटर आहेत. पाहावं लागेल बॉलची हाताळणी आहे. नक्कीच टप्पा आपण पाहिला तर मग यॉर्क पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे ब्लॉकर, परंतु वाईट आहे. दिशा थोडीशी खराब आहे. दिशा खराब तर दशा खराब क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय आणि दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. पाहूया आता पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जातोय. संघाचं टोटल 41 पाहू शकतोय आपण. हो अक्रॉस खेळण्यासाठी गेले आणि मिडल मात्र आपण पाहिला तर डाऊन केला जातोय. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट आणि क्लीन बॉल केलंय. नितीन वारणा ला केलंय आउट. सफलता बॉलर गणेशच्या खात्यामध्ये. थँक्यू सो व्हेरी मच रुपेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. बॉल टाकून झालेत आपण पाहिले तर 5. 2 विकेट आलेत गणेशच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा बॉल आहे आणि अंतिमच्या बॉलवर आपण पाहिलं तर मग कशा प्रकारचं क्रिकेट हे खेळलं जाते ते देखील पाहावं लागेल. फटका खेळला जातोय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर तिकडे पाठल्या करतात, बॉलला स्टॉप केलं, पकडलं गेलं, फेकलं जातंय. रन्स मिळेल का तर 1 रन्स मिळालाय. दुसऱ्या रनच्या शोधात होते परंतु तिथे अपूर्ण पडले गेले आणि एका रन्स मुळे आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. फलंदाज तिथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि जवळजवळ आपण फलकावर धावा पाहिल्या तर 42 धावा. 42 झाल्यात म्हणजे 43 चा टार्गेट सेट झालाय. 24 चेंडू आणि 43 धावा मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग वाकणपाडा संघ. मात्र आपण बघितलं तर मग चेसिंग मध्ये आपण पाहू शकतो आता पूर्णपणे आपला खेळ चांगला दर्शवावा लागेल. तर तुम्ही चेस मास्टर असतो, तुमच्याकडे चांगले क्रिकेटपटू असेल तर तुम्ही दावा चेस करू शकता, पण दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग करावी लागेल. वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा टीमकडे आपण बघितलं तर चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्या गोलंदाजाचा वापर कशा प्रकारे होते आणि कशा प्रकारे खेळ प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये हा केला जातो प्रत्यक्षात आपण पाहूया. तत्पूर्वी ऐकूया डीजेला, त्यानंतर आपण या धावांचा पाठलाग करण्यासाठी थेट मैदानाच्या आतमध्ये उतरूया. आवडीचे
खूप खूप धन्यवाद डीजे. चला फील्ड सेट करून घ्यायची आहे आणि ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित एंटर करा. रिक्वेस्ट असेल 43 धावा, 24 चेंडू 43 लक्ष आहे आणि लक्षाला लक्षात घेता पाठलाग कशा प्रकारे हा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय पाहावं लागेल. संघ पण पाहिले तर मग दोन आहेत विषयाने जोडलेले प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी अपडेट देईन. आणखी वाचता तर प्रादेशिक क्रिकेट असोसिएशन मध्ये पण पाहिलं तर दुसरा ऑफिशियल स्पर्धा खेळतोय, दुसरी ऑफिशियल मॅच खेळतोय. जो संघ आपण बघायचा आहे बजरंग वाकणपाडा टीम. चला दोन ऑफिशियल आमच्या देखील मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. अकणपाडा आपण बघितलं तर मग वसई पाटा आपण पाहिलं तर हा संघ बिलॉंग करतोय. चपरीने पण पाहिलं तर मग वसई तालुका देश क्रिकेट असोसिएशन मध्ये ते दाखल झालेत आणि पहिली स्पर्धा खेळताना त्यांच्याशी आम्ही चर्चा देखील केली होती की असोसिएशनचं नक्की चांगलं कार्य, असोसिएशनचं नाव ऐकलं गेलं आणि चांगले रूल्स आणि चांगले नियम्स आपण पाहिले तर मग आणि प्रत्येक संघाने आपण बघितलं तर मग जिंकण्याची संधी आपण बघितली तर मग असोसिएशनच्या माध्यमातून दिली जाते आणि संघ देखील आपण पाहिला तर मग या असोसिएशन मध्ये सहभागी झालाय आणि तेच मात्र आपण पाहिलं तर मग आज चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. आज आपण बघितलं तर मग 3 एप्रिलचा दिवस आणि चपरीने आपण म्हणतोय ना की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहिती नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेलाय आणि स्वराज्य आपण बघितलं तर त्या राजाने आम्हाला दिलं. लगेच त्यांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन. चला जाऊया आपण आता धावा चेस करायचे. 43 बॉलिंग मार्क वर जरा जास्त वेळ जातोय आणि सनी बीच मात्र आपण पाहिलं तर मग जे बॉलर आपण पाहिलं तर मग मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्यासाठी इथे सज्ज झालेत. बॉल पहिला मिस केला जातोय. पहिल्याच बॉलवर अपील मोठी केली जाते आणि LBW चा शिकार ठरत असताना पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का दिला गेलाय. टीम पाहतोय आपण जय बजरंग स्पोर्ट्स वाकणपाडाला आणि खेळाडू परतला गेलाय बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर अक्षय बसवात. आउट. खूप खूप धन्यवाद. पहिला विकेट पहिली सफलता 43 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना नवीन बॅटर इन झालेत साईनाथ वजरे. साईनाथ पाहूया आता कशा प्रकारचे आखे करतील, कारण की पहिल्या बॉलवर पहिली विकेट अपेक्षा नव्हती, कारण की लगेच दुसऱ्या बॉलवर तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरला खेळायला यावं लागू शकतंय. आज आपण पाहिलं तर मग शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आठवण पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर. त्यापरीने म्हणतात ना की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाची, 2000 शत्रू बरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी संकट आलं तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताची. त्यात नंतर आपण बघितलं तर मग शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी आणि वाघाला पाडतो, वाघाला नक्कीच आपण बघितलं तर उभा चिरतो त्याचं नाव आपण पाहिलं तर मग संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्याचं निर्माण करतोय, जो स्वराज्याची स्थापना करतोय त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. आणि पुन्हा एकदा अभिवादन महाराजांना. हवा मात्र आपण पाहिलं तर मिळवल्या जातात तिकडे दोन धावांनी आपण पाहिलं तर संघाच्या टोटल मध्ये हलकीशी वाढ होताना पाहायला मिळाली आहे. फलक पोहोचलं गेलं आहे. इट्स अ 3. 3च्या घरामध्ये 40 धावांचा आता इथून आपण बघितलं तर मग प्रवास असेल आणि तो प्रवास कशा प्रकारे पूर्ण केला जातो पाहूया आणि कळावं लागेल. तर तुम्हाला आज आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करायचा आहे. या मैदानामध्ये आपल्या नावाची ओळख निर्माण करायची तर खेळ चांगला करावा लागेल. सनीचा बॉल पाहिला पण ना तरी वेगवान होता. बॅटरचा पण बघितलं इंटेन नव्हता, परंतु ज्याप्रमाणे खेळण्यासाठी मिस्टर साईनाथ त्यांना पण पाहतोय. साईनाथ आणि रोहित आहेत. रोहित यांना आपण बघितलं तर सोहेल आहे.
सोहेल आहेत. चांगला बॉल आहे, अपील मोठी केली परंतु अंपायर सांगतायत आवाज आलाय. तो आवाज कसला आहे तर नक्कीच आवाज आहे बॅट अँड क्रीज मध्ये. तो आवाज आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. सध्या तरी आपण बघितलं मग अंपायर यांचं लक्ष आपण पाहू शकते. दोन अंपायर्स आहेत आणि त्यांचं चांगलं लक्ष आहे. टॉस बॉल ड्राईव्ह केला जात आहे. गॅप मध्ये बॉल वेगाने जाईल का अडवण्याचा प्रयत्न. अखेरच्या षणाला बॉलला स्टॉप केलंय, अडवलं गेलंय. धावा 2 जोडल्यात. धाव फळकामध्ये वाढ हलकीशी होताना पाहायला मिळते. पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप इथे बिल्ड अप होताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर विकेट आली होती, त्यानंतर आपण बघितलं की 5 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आहे. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मध्ये किती धावा देऊन जातोय पाहूया. पहिल्या ओव्हर मध्ये प्लॅन मिस डॉट आणि डॉटने आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ कम्प्लीट. चांगला स्पेल पाहायला मिळाला मिस्टर सनी यांचा. पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट 5 धावा आणि पॉवर प्लेच्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर चांगली अॅक्युरेट बॉलिंग, विकेट टेकिंग बॉलिंग पाहायला मिळाली आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 5 धावा म्हणजेच आपण पाहिलं तर जवळजवळ आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज पूर्ण केली जाईल की नाहीये पाहूया. जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुढील 2 टीम्स रेडी देखील राहायचं. यानंतर ऑफिशियली आपण मॅच पाहिला तर मग सेकंड राऊंडचा आहे, तर त्यानंतर पुढच्या 2 टीम्स देखील रेडी राहायचं आहे. वाल्मिकीनगर वाल्मिकेश्वर कोलीवाडा संघ आणि त्यात नंतर शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा. अंकुश बॉलिंग मार्क वर आलेत. अंकुश पांढरा दुसऱ्या स्पॅल मध्ये फटका खेचलाय लॉंग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत तिकडे सॉरी, बॉलला मात्र स्टॉप करतात. 1 रन्स मिळेल. 2 बॅटर्स आहेत आणि दोन्ही बॅटर्स कडे आपण बघितलं तर मग चांगला खेळ आहे. मोठा फटक्याच्या शोधात होते. बॅट अँड बॉल मध्ये चांगला संपर्क नाही होत. फिल्डर आले दुरून परंतु आपण बघितलं तरी इथे 1च रन्स मिळत आहे. बघा आता या मॅचला जिंकायचं आहे ना तर मग थोडासा रिक्वायर्ड रन रेट वाढलाय तो कमी करावा लागेल आणि तो कमी करायचा आहे ना तर मग तुम्हाला बाउंड्री शोधावी लागेल. वैभव हे सांगतात की आतापर्यंत बाउंड्री आलेली नाहीये, नाही चौकार आलाय नाही षटकार आलाय. जर त्या धावा मोठे फटके आले नाहीयेत ना तर 43 धावा होणं थोडस कठीण होऊ शकतंय. चांगला बॉल बॅक टू द बॉलर, चान्स आला होता. क्या बात आहे, सुंदर बॉलिंग, अतिशय दर्जेदार बॉलिंग केली जाते या सत्रामध्ये अंकुशच्या माध्यमातून आणि पूर्णपणे निर्बंध सध्या तरी लावण्याच्या तयारीमध्ये आहेत. 43 धावा आम्ही सहजासहज कंप्लीट करू देणार नाहीयेत असं मात्र दर्शवत असताना अंकुश. डॉट चेंडू येतोय, प्ले अँड मिस पाहतोय आपण. दुसऱ्या स्पेल मध्ये आतापर्यंत ज्याप्रमाणे धाव फलकावर थोडस नियंत्रण. बघा नेमकं काय चालू होतं तर आपण जवळजवळ वाघोबा स्पोर्ट्स टीमला देखील पाहिलं होतं. वाघोबा स्पोर्ट्स टीमने 2 ओव्हर मध्ये 14 केल्या होत्या. आता फटका चांगला खेळलाय, उंचच उंच लांबच लांब बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6. DJ Alpesh in the mix. कोली कोली नगरी कोली आमची जात वस्ती मुंबई शहरात मोठी वास आम्ही आमचं पिढ्या पिढ्यानं हात बंद आहे. माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव 5 कोली माझ्यावर ना. थँक्यू
धावफलकावर धावा 13. सध्या तरी आपण बघितले तर मग 13 धावा झाल्यात. आणि बघा जिथे टीम पहिली होती ना वाघोबा स्पोर्ट्स, तर 2 ओव्हर मध्ये 14 वर होती. तिसऱ्या ओव्हर मध्ये जे धाकट्याने बॅटिंग केली होती 20 धावा घेतल्या होत्या, 5 सलग चौकार. आणि त्या स्थितीमुळे आपण पाहिलं तर मोमेंटम मिळाला होता. रोहित गोवारी बॉलिंग मार्कवर, जागेवर खेळण्याचा प्रयत्न पाहिला पण तर फुटवर्कचा अभाव दिसून आला. रोहित च्या अनुक्रमाने आपण पाहू शकतो की साईनाथ त्यांना एक चांगला खेळ करावा लागेल. सोहेल विज्ञान आपण पाहिलं तर मग थोडासा एक मोठा फटका. बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये, बॉल चेंज करा अशी अंपायरची डिमांड आहे. सध्या तरी आपण बघू शकतो मग जवळजवळ तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा झालेल्या आहेत 13. जिंकण्यासाठी अजून देखील धावांची गरज आहे. तीस धाव्यांची गरज आहे. 13 झालेले आहेत. समीकरण साफ आहे कारण की मग 43 पैकी 13 गेला तर 30 राहतील. बॉल चांगला येताना पाहायला मिळाला. इकडे अपेक्षा आहे बॅटरची की वाईड मिळेल परंतु नाहीये, तसं काही मिळत नाहीये. साईनाथ त्यांना काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. आपण बघितलं तर मग चांगला खेळ, जास्त जास्त डॉट चेंडू खेळले जातात या इनिंग मध्ये हे दिसून आलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. वैभव सांगतात किती वैभव डॉट आलेत? 9 बॉल डॉट आले त्या इनिंग मध्ये आणि 1 विकेट, म्हणजे जवळजवळ 10 बॉल आपण पाहिलं तर डॉटच आलेत. आणि ह्याच सगळ्या गोष्टी असतील त्या तुम्हाला शिकाव्या लागतील. क्रिकेटमध्ये पण बघितलं तर यशस्वी होण्याचा मार्ग काय आहे. बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली फिल्डर येतात दुरून, झेल पकडलाय. असं वाटलं होतं की सुटला असता तर मग परंतु आउट, फलंदाज बाद. खूप धन्यवाद डीजे. बघा जो खेळाडू थोडासा स्ट्रगल करत होता त्याला मात्र बाद केला. निकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. निकित आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावर धावफलकावर धावा बघितल्या पण तर आहेत 13, म्हणजे 30 धावांची गरज आहे. आणि बॉल शेष असतील 8. 8 मध्ये 30. पॉवरफुल टॉस होता, ड्राईव्ह केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. अंकुश आहेत, बॉलला फीड करतायत. 1 रन्स मात्र मिळेल. समीकरण थोडस कठीण होताना आता दिसत आहे. जवळजवळ आपण पाहिले तर मग 29 धावा आणि 7 चेंडू. आणि हा जो प्रवास आहे ना खडतर झाला आणि सुरुवातीला आपण पाहिलं धावा नाही आल्यात. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की इथे जो मार्ग पाहिला तर कठीण झालाय परंतु नाहीये. या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू शकतोय. यावेळेला दर्शवलं गेलं बॅटरने च्या फटक्यासाठी आपण पाहिलं तर मग आला होता आणि तो फटका मात्र खेचला गेला. मिस्टर सोहेलच्या पाठमधून आपण पाहतोय. मुक्याच्या क्षणी आलेला सिक्सर आता जिंकण्यासाठी आपण पाहिला तर 6 चेंडू आणि गरज 23 धावांची. खूप धन्यवाद डीजे. चला पण जास्त टीम मीटिंग नका करू कारण की उष्णतेचं प्रमाण आहे. त्यामुळे आपण बघितलं ना की उन्हाचं तापमान वाढतं आणि मग खेळाडूंना देखील अडथळे निर्माण होत आहेत. बघा ना ज्याप्रमाणे आता ज्या 29 जवळजवळ धाबा हवे होता आणि तिथे आलेला एक षटकार मोमेंटमला आपण बघितलं तर मग थोडस वळण देणारा पाहतोय. परंतु 23 धाबा आणि 23 धाबा आपण पाहिलं तर 5 षटकार आठवावे लागतील. जे 5 षटकार आले होते एका ओव्हर मध्ये कंटिन्यू आणि त्या स्थितीमुळे आपण पाहिलं तर चौकार आले होते. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की ते 5 चौकारामुळे आपण पाहू शकतो की जर धावफलक आता किती आहे तर 23 आहे. थोडस आपण बघितलं तर मग देखील दुर्लक्ष झालं होतं की चौकार आले होते आणि तिथे षटकार बोललो होतो.
परंतु पहिला बॉल येतोय, डॉट आलाय. पहिला बॉल डॉट आलाय, त्यामुळे आता 23 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कराव्याच लागतील. 5 चौकार आपण बघितले तर धाकट्याने जे कशा प्रकारे खेचले होते. बॉल येते, फिल्डर आहेत तिकडे, झेल मात्र सुटला. सध्या तरी आपण पाहिलं तर तसं काही होईल असं वाटत नाहीये, कारण की जवळजवळ रन्स मिळाले 1. आता त्यामुळे आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. 4 मध्ये 22, 21 झालेत, 22 पाहिजेत. बॉल हवेत खेळलाय, उंचा फटका खेळला गेला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला जातोय. फलंदाज होतोय बाद, धक्का लागतोय मैदानाच्या मध्ये. महत्वपूर्ण धक्का क्रमांक 3. धावफलकावर धावा 21. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिरा घेताना दिसत आहेत. चला, 2 टीम्स म्हणजेच आपण रेडी राहायचं. पुढे एक कॅप्टन्स असेल, खास करून 2 टीम्स मध्ये आपण पाहिलं तर मग कॅप्टन्स एक आता विजय मध्ये येईल, परंतु साईबाबा स्पोर्ट्स राजावली टीम म्हणजे जे कॅप्टन असतील आमच्यापर्यंत पाठवून द्या. आपण टॉस देखील लगेचच करणार आहोत या मॅचचा. सरळ खेचण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. बॉलला आपण पाहिलं तर मग लॉंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय. दुसऱ्या रन्स साठी पलटले गेलेत आणि पाहू शकतो आपण की रन्स मात्र पूर्ण होताना पाहायला मिळालेत. संघाच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे, 20 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 20 धावा. एक रन्स मात्र इकडे मिळेल, परंतु 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. औपचारिकता राहिलेली आहे आणि ती साधा पूर्ण करताना दिसून येत आहे टीम जयबजरंग वाकणपाडा. भरपूर काही मात्र गोष्टी शिकाव्या लागतील वाकणपाडा टीमला. सर, या असोसिएशन मध्ये एक मोठं नाव करायचं असेल, या असोसिएशन मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर डेफिनेटली बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण या डिपार्टमेंट मध्ये नक्कीच तुम्हाला चांगले कार्य करावं लागेल. अशा तऱ्हेने आपण बघितलं तर मॅच मात्र पूर्ण होते आणि मॅच मात्र आपण पाहिलं तर जिंकली गेले वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा संघाने. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय, अभिनंदन व्यक्त करतोय आणि त्यानंतर आभार व्यक्त करतोय ते म्हणजेच जयबजरंग वाकणपाडा संघाचं त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गेला प्लेअर ऑफ द मॅच वैभव मला सांगतात कोण आहे? धाकटे हडल प्लेअर ऑफ द मॅच, कारण की मॅच फसली होती. जवळजवळ आपण बघितलं तर 2 ओव्हर मध्ये 14 अशी स्थिती होती, परंतु ज्या सिच्युएशन मध्ये आले सगळे खेळाडू बाद झाले असताना त्यांनी एक चांगली पारी खेळली. जी पारी आपण बघितलं तर एका ओव्हर मध्ये सलग 5 चौकार लगावत असताना आपण पाहिलं तर ज्या 5 चौकारांच्या मदतीने